सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो। तो व्हिडिओ असतो एका व्यक्तीचा अपहरणाचा। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये असलेल्या पपया नर्सरीजवळ काही युवक एका युवकाला गाडीमध्ये डांबत असतात आणि हा व्हिडिओ कुणीतरी शूट करतो आणि हा व्हिडिओ नाशिकमधील सर्व सोशल मीडियावर व्हायरल होतो। काय आहे हे प्रकरण आणि काम त्याच्यामुळे नाशिककर धास्तावले पाहूया त्या खास रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। अरे माग पोलीस नाशिकच्या सातपूर परिसरामधील एक युवक घरी जात होता आणि रस्त्यामध्ये काही तरुण येतात, त्याला अडवतात आणि त्याला थेट गाडीमध्ये कोंबण्याचा म्हणजेच अपहरणाचा प्रयत्न करतात आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो। या संदर्भात नाशिक पोलिसांनी काही तरुणांना अटक केली आहे। सातपूर पोलीस स्थानकात याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त किशोर काळे काय म्हणतात ऐकूयात। 17 सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी नाशिकमध्ये दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली होती। त्याच्या संदर्भानं सातपूर पोलीस स्टेशन येथे आपण अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता। याच्यामधल्या आपण ती संबंधित गाडी देखील सीज केलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी आपण ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये अजून इतर काही आरोपी देखील निष्पन्न झालेले आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे। लवकरच आम्ही त्यांना देखील ताब्यात घेऊ। मात्र सदरचा प्रकार हा त्या ठिकाणी प्रेम प्रकरणातून झाला होता असं साधारणपणे सकृतदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे आमचं नागरिकांना एकच आव्हान आहे की आपण आश्वस्त राहू, आपण अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे घाबरून जावं असं कुठलंही वातावरण निश्चितपणाने नाहीये आणि याच्यामध्ये उर्वरित आरोपितांना देखील त्या ठिकाणी अटक करून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई जी काय आहे ती करत आहोत। आरोपी नंबर 1 जो अजून अद्याप फरार आहे, त्याच्या वापरात ती गाडी होती असं सकृतदर्शनी निष्पन्न होतं आणि ते त्यांना घेऊन सध्या तरी असं दिसतंय की त्याला एका पर्टिक्युलर लोकेशनला ते घेऊन जाणार होते आणि साधारणपणे याच्या पाठीमागचा उद्देश फक्त एवढाच होता की त्या संबंधित महिलेसोबतचे असलेले संबंध त्यांनी तोडावे किंवा त्याच्यासोबत संबंध ठेवू नये असा उद्देश होता असं सकृतदर्शनी तरी दिसतंय। मात्र तरी परंतु याच्यामध्ये अधिक सखोल तपासांतेच आपल्याला त्याच्यामध्ये फर्दर काही सांगता येईल। सर, आपण करते मुलीचे किंवा महिलेचे काही नातेवाईक होते का काय? पूर्वी ती संबंधित जी महिला आहे ती त्या आरोपींसोबत त्या ठिकाणी पूर्वी राहिलेली पण आहे किंवा राहत होती असं साधारणपणे पाठीमागच्या 3 वर्षापासून दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी। आणि याचं लग्न कधी झालं होतं त्या महिलेसोबत? एक साधारण 6 महिन्यापूर्वीच झालं होतं। 6 महिने पण नाही म्हणताना मे महिन्यामध्ये झालं होतं, साधारणपणे 2-3 महिने झाले त्याच्यामध्ये। ठीक आहे। आणि मग हे विवाहाचे संबंध तोडून टाकून परत त्याच्याबरोबर झालं? एक्झॅक्टली। आणि सर, अशीच एक दुसरी घटना घडलेली आहे अपहरणाची, ते नेमकं काय प्रकरण आहे? अशीच एक घटना काल देखील दिनांक 18 सप्टेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी हा प्रकार घडला। परंतु त्याची सुरुवात आपल्याला सातपूरमधून झाली होती। त्यामध्ये सातपूरच्या हद्दीमध्ये राहणारा एक युवक आहे, त्याला देखील त्या प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून 3 एकंदरीत यातले आरोपी आहेत। त्या आरोपींची मी नावं आपल्याला सांगतो। त्याच्यामध्ये एक आहे आरोपी संदीप आलोकलाल उर्फ बाबू मणियार, दुसरा आहे गणेश पगार आणि तिसरा आहे विजय औचित्य। या 3 आरोपींनी यातला जो आपला पीडित आहे पंकज तेली याला उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी घेऊन जाऊन त्या ठिकाणी डांबून ठेवून थोडीशी मारहाण पण केलेली आहे आणि याच्यामध्ये देखील प्रेम प्रकरणाचाच विषय होता। मात्र याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला दिसून आलेलं आहे। त्या पार्श्वभूमीच्या आधारावरती आम्ही फर्दर त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई देखील करत आहोत। आता पीडित आहे याचे लग्न झालेलं होतं? हो, याचं देखील लग्न झालेलं। त्याची जी पत्नी होती त्यासोबत ते संबंध नाही, ह्याच्यामध्ये आता ते फर्दर आणखी डिटेल्स अवेटेड आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला डिटेल काय सांगता येणार नाही। ती महिलेचे नातेवाईक होते का सर? नाही, ह्यात नातेवाईकाचा विषय नाही, ह्याच्यामध्ये नातेवाईकाचा विषय पण मग हे कारण काय सर, दोघांमध्ये काय सिमिलरिटी आहे आणि काय फरक? नाही, फक्त हे बॅक टू बॅक घडलेल्या घटना आहेत। दोन्ही घटनांचा कुठलाही परस्पर संबंध नाही, फक्त प्रेम प्रकरण हा त्याच्या पाठीमागचा बेसिस आहे। थोडक्यात त्या प्रेम प्रकरणाच्या अनुषंगानं ते त्या ठिकाणी अपहरण करून फक्त त्या महिलेसोबतचे संबंध तोडावे हा कॉमन फक्त उद्देश आहे। बाकी पहिल्या प्रकरणामध्ये ते नातेवाईक होते, दुसऱ्या प्रकरणामध्ये ते ॲज सच काय असे नातेवाईक होते असं निष्पन्न अजून तरी झालेलं नाहीये त्या ठिकाणी। ठीक आहे, ओके, थँक्यू। या महिलेच्या पूर्व प्रियकराने या महिलेच्या नवऱ्याचा अपहरण करण्याचा कट रचला आणि त्याला कुठेतरी घेऊन जाऊन त्याचं काही कमी जास्त करायचं होतं का हे देखील पोलीस आता तपास करत आहेत। मात्र आपल्या पूर्व प्रियकरासोबत ही महिला काही दिवस राहत देखील होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अपहरण प्रकरणामध्ये 2 विधी संघर्षित बालक देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या घटनेमध्ये या प्रकरणामध्ये जी गाडी वापर करत होते ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे। मात्र अपहरणाच्या ह्या घटनेने अक्षरशः नाशिक शहर हादरून गेलं। दिवसाढवळ्या एका माणसाचं होतंय अपहरण, त्यामुळे नाशिकच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। आता ह्या आरोपींना जरी अटक असली मात्र पोलिसांबाबतची विश्वासार्हता आहे
ती नक्की कधी नाशिककरांना पाहायला मिळेल हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.